विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण तालुक्यात करणार गाव भेट दौरा, श्रीशैल मामा हत्तुरे यांची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल मामा हत्तुरे हे संपूर्ण दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात दौरा करणार आहेत आणि तिथल्या मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून जर तिकीट नाही मिळाल्यास ते अपक्ष म्हणून निवडणुकीत सामोरे जाणार असल्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण तालुक्यात वातावरण निर्मिती करण्यासाठी ते दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावातील मतदारांची भेट घेणार आहेत। भाजपने जर तिकीट नाकारल्यास दक्षिण तालुक्यामध्ये भाजपला विधानसभा निवडणूक फारच जड जाणार आहे। त्यामुळे भाजपचे दक्षिण तालुक्यात फार मोठे नुकसान होणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। बसवेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये सर्व धर्मीयांना सोबत घेऊन विविध विकास कामे करून आपली विशिष्ट ओळख निर्माण करणारे श्रीशैल मामा हत्तुरे यांचे मागील लोकसभा निवडणुकीत सिंहाचा वाटा राहिला आहे। तसेच श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या प्रभागात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळाला आहे। इतकेच नाही तर तालुक्यातील ज्या गावात त्यांनी प्रचारानिमित्त दौरा केला त्या गावातून देखील लीड मिळाला आहे। एकंदरीत आजपर्यंतच्या निवडणुकीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे। या संदर्भात श्री बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल मामा हत्तुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। मामा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील आपली रणनीती काय असणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती द्या। आता सध्या निवृत्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घ्यायचं असं ठरलेलं आहे आमच्या संघाकडून, म्हणजे प्रतिष्ठानकडून। तेवढा कार्यक्रम उरकल्यावर आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक सगळं ज्येष्ठ लोकांचं संवाद साधून सगळ्या जनतेत संवाद साधून ज्येष्ठांचा आता आशीर्वाद पाहिजे ना आपल्याला, त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण पूर्ण तालुका दौरा करणार आहे। दौरा केल्यानंतर मग पुढचं आपलं रणनीती चालू। आपल्या दौऱ्यामध्ये काय आवाहन करणार आहात तुम्ही तुमच्या लोकांना त्या गावामध्ये? गेल्या वेळेस माझ्याकडून एक चूक केलेली होती। मी फॉर्म भरलेला अचानकपणेच काढून घेतला, त्यावेळेला काही लोकांना भयंकर म्हणजे मन दुखवल्यासारखं झालं। पहिला त्याचा मी क्षमा मागणार आहे त्यांना जाऊन, नंतर ना माझं एक पुढचं त्यांनी होकार दिल्यावर पुढचं मी म्हणजे रणनीतीच्या भानगडीत पडणार आहे। दक्षिण तालुक्यातील कोणकोणत्या गावामधून आपल्याला भरपूर पाठिंबा मिळेल अशी खात्री वाटते तुम्हाला? मला कोण दक्षिण सभापती आहे ना, प्रत्येक गावात मला पूर्ण सर्व समाज मला मानणार वर्ग आहे। मी कुठं म्हणून सांगू, संपूर्ण दक्षिण तालुका आपल्या संपर्कात आहे, संपर्कातच आहे आणि सगळे समाज त्यांनी सगळे मानणार आहेत। सर्व धर्म समभाव आता बसवेश्वरांचं हे असल्यामुळे सगळे मानणार आहेत। भारतीय जनता पक्षामधून आपणास तिकीट जर नाकारले तर आपण काय म्हणजे निर्णय घेणार तुम्ही, किंवा तुमच्या वरिष्ठांचा जर तुमच्यावर दबाव आला तर पुनरावृत्ती होऊ शकते का त्या गोष्टीची? त्यावेळेस काही झाला तरी एक फॉर्म बदला ना, त्या दिवशी उमेदवार म्हणून तुम्ही जाहीर करायला काही नाही। तुम्ही तुमच्या निर्णयावर पूर्णपणे ठाम आहात? पूर्णपणे ठाम। ह्या वेळेला तसलं चूक माझ्या हातून घडणार नाही। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।